Hello students. Today onwards we are going to start the second unit, that is logic gates and families. Then first of all we will see the logic gates. Then logic gates are logic circuits which acts as a basic building block of any digital सिस्टीम. म्हणजे एखादी जर डिजिटल सिस्टीम जर तुम्हाला डिझाईन करायची झाली तर त्याच्यामध्ये जी बेसिक डिजिटल कॉम्पोनंट्स जे असणार आहेत, बिल्डिंग ब्लॉक्स जे असणार आहेत ते म्हणजे काय असणार आहेत, तुमचे लॉजिक गेट्स असणार आहेत. इट इज अन इलेक्ट्रॉनिक सर्किट हॅव्हिंग वन ऑर मोर दॅन वन इनपुट अँड ओनली वन आउटपुट. म्हणजे हे जे लॉजिक गेट्स असतात त्याला एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त इनपुट्स असतात, पण फक्त आउटपुट किती असते, ओनली वन आउटपुट इज देअर. म्हणजे तुमच्या लॉजिक गेटच्या इनपुटला वन ऑर मोर इनपुट्स असू शकतात, पण आउटपुट काय असते, ओनली सिंगल आउटपुट इज प्रेझेंट. देन ट्रूथ टेबल म्हणजे काय ते बघूया आपण. द ऑपरेशन ऑफ लॉजिक गेट कॅन बी अंडरस्टूड विथ द हेल्प ऑफ टेबल कॉल्ड ॲज अ ट्रूथ टेबल. म्हणजे एखादा लॉजिक गेट जर तुम्ही कन्सिडर केला तर त्याचं जे काय ऑपरेशन असणार आहे ते तुम्हाला जर समजून घ्यायचं झालं तर ते आपण टेबल फॉर्ममध्ये समजून घेऊ शकतो अगदी इझी मेथडनी. आणि तो जो टेबल असतो त्याला आपण काय म्हणतो आहे, ट्रूथ टेबल असं म्हणतो आहे. देन बुलियन एक्सप्रेशन किंवा इक्वेशन बघूया आपण. द रिलेशन बिटवीन इनपुट अँड आउटपुट कॅन बी एक्सप्रेस्ड मॅथमॅटिकली बाय मीन्स ऑफ बुलियन एक्सप्रेशन. म्हणजे ते लॉजिक गेटचं इनपुट आणि आउटपुट ह्याचं आपण मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये काय करू शकतो, त्याला रिप्रेझेंट करू शकतो. आणि ते रिप्रेझेंटेशन म्हणजे काय असणार आहे, तुमचं बुलियन एक्सप्रेशन. देन नेक्स्ट बघा, क्लासिफिकेशन ऑफ लॉजिक गेट्स. आता लॉजिक गेट्सला आपण काय करतो आहे, डिफरंट टाईप्समध्ये त्याला डिवाईड करतो आहे. पहिलं म्हणजे बेसिक गेट, सेकंड युनिव्हर्सल गेट आणि थर्ड डिराईव्ड गेट. आता बेसिक गेट कोणते कोणते आहेत बघा, नॉट गेट, अँड गेट, ऑर गेट, हे तीन काय आहेत तुमचे बेसिक गेट्स आहेत. देन युनिव्हर्सल गेट म्हणजे कुठले आहेत बघा, नॅन्ड गेट आणि नॉर गेट, हे युनिव्हर्सल गेट्स आहेत. आणि डिराईव्ड गेट्स कुठले आहेत, एक्सऑर गेट आणि एक्सनॉर गेट, हे तुमचे काय डिराईव्ड गेट्स आहेत. लक्षात येते, पहिला तीन बेसिक लक्षात ठेवा, कुठले कुठले आहेत ते, बेसिक गेट, युनिव्हर्सल गेट आणि डिराईव्ड गेट, हे तीन टाईपचे गेट्स आहेत. देन आता आपण बघूया, जर इनपुट वन असेल तुमचं तर नंबर ऑफ किती कॉम्बिनेशन्स पॉसिबल आहेत. म्हणजे ट्रूथ टेबलमध्ये तुमचं किती ह्याचं ट्रूथ टेबल येणार हे जर तुम्हाला काढायचं झालं तर सिंगल इनपुटसाठी किती कॉम्बिनेशन्स पॉसिबल आहेत, आणि जर नंबर ऑफ इनपुट्स दोन असतील तर किती कॉम्बिनेशन्स पॉसिबल आहेत हे बघूया आपण. जर सिंगल इनपुट असेल तर नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स कसं होणार बघा, 2n. आता n म्हणजे काय, नंबर ऑफ इनपुट्स, मग 2n म्हणजे किती झालं, दोन कॉम्बिनेशन्स पॉसिबल आहेत. दॅट इज 0 आणि 1, हे दोन काय झाले तुमचे, एकतर 0 इनपुट असू शकतो किंवा 1 इनपुट असू शकतो आहे. देन आता फॉर 2 इनपुट्स, जर 2 इनपुट असतील गेटला तर किती नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स पॉसिबल आहेत बघा, 2n कॉम्बिनेशन्स. मग आता इनपुट किती आहेत, 2 आहेत, मग 2 म्हणजे किती झालं, 4. तेवढे नंबर ऑफ काय असणार आहेत तुमचे इनपुटचे म्हणजे कॉम्बिनेशन्स पॉसिबल असणार आहेत. आता 4 कॉम्बिनेशन्स म्हणजे कुठले, 0 ते 3, म्हणजे 0 0 0 1 1 0 आणि 1 1. लक्षात येत आहे, आपण हे 4 कॉम्बिनेशन्स आपल्याला पॉसिबल आहेत. देन पहिला आपण बेसिक गेट्स बघूया. त्यातला फर्स्ट गेट दॅट इज नॉट गेट. नॉट गेट परफॉर्म्स इन्व्हर्जन ऑन इनपुट. नॉट गेट हॅव्हिंग वन इनपुट अँड वन आउटपुट. आता तुम्ही लक्षात घ्या, इथं खाली तुम्हाला एक सिम्बॉल दाखवलेला आहे बघा. हा जो सिम्बॉल आहे तो कशाचा आहे, नॉट गेटचा सिम्बॉल आहे. आणि जर तुम्ही ऑब्झर्व केला तर त्याला एकच इनपुट आहे आणि एकच आउटपुट आहे. इनपुटला काय लिहिलं आहे, एक इनपुट आहे ते एक्स असं लिहिलं आहे आणि आउटपुटला लिहिलं आहे एक्स बार. आता हे जर डायग्राम व्यवस्थित लक्षात बघा कशी आहे बघा, एक ट्रायंगल आहे आणि पुढे एक सर्कल आहे त्याचा. तो सिम्बॉल तुमचा कशाचा झाला, नॉट गेटचा सिम्बॉल झाला. जे काय त्याच्या इनपुटला असणार आहे त्याचं इन्व्हर्जन ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. म्हणजे जर इनपुटला तुम्ही 0 दिला तर आउटपुटला 1 असणार आहे, आणि जर इनपुटला 1 दिला तर आउटपुटला काय होणार आहे, त्याचा 0 होणार आहे. लक्षात येते, लॉजिक सिम्बॉल बघा, त्याच्यानंतर लॉजिक एक्सप्रेशन बघा. इनपुट काय आहे तुमचं एक्स आणि आउटपुट काय असणार आहे एक्स बार. जर इथं ट्रूथ टेबल बघा, 0 इनपुट असेल तर आउटपुट 1 असणार, आणि 1 इनपुट असेल तर आउटपुट काय असणार आहे तुमचं 0 असणार आहे. लॉजिक गेट नॉट लक्षात आलं आहे,
नॉट गेट काय करतो आहे, इन्व्हर्जन ऑपरेशन परफॉर्म करतो आहे आणि नंबर ऑफ इनपुट किती असते 1 आणि नंबर ऑफ आउटपुट 1, म्हणजे एक इनपुट एक आउटपुट असणारा हा काय गेट आहे. देन नॉट गेट युझिंग ट्रान्झिस्टर. त्याचं कसं स्ट्रक्चर असते ते बघूया आपण. द ट्रान्झिस्टर इज बायस्ड टू ऑपरेट ॲज अ स्विच सो इट विल आयदर इन ऑफ मोड ऑर सॅच्युरेशन मोड. म्हणजे तुमचा जो ट्रान्झिस्टर असणार आहे तो तुमच्या असा त्याला बायस करतो आहे आपण, तो एकतर ऑफ मोडमध्ये असणार आहे किंवा एकतर सॅच्युरेशन मोडमध्ये असणार आहे. म्हणजे एकतर ऑन असणार आहे किंवा एकतर ऑफ असणार आहे. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट आउटपुट मिळेल ॲज 0 किंवा 1. साईडची जर डायग्राम तुम्ही बघितला तर ए काय आहे तुमचं, बेसला तुम्ही काय करायला लागला आहे, इनपुट द्यायला लागला आहे. ए म्हणजे काय झालं तुमचं, इनपुट ऑफ द नॉट गेट झालं. इनपुट इज कनेक्टेड टू द ग्राउंड सो ट्रान्झिस्टर इज ऑफ. म्हणजे जर आपण ए जर 0 केला, म्हणजे ए 0 केला म्हणजे इनपुट तुम्ही काय केला, ग्राउंड केला आहे. मग त्यामुळे तुमचं ट्रान्झिस्टर काय असणार आहे, ऑफच असणार आहे. मग कलेक्टर करंट काय असणार आहे, 0 असणार आहे. मग आउटपुट जे आहे वाय ते म्हणजे काय, VCE झालं तुमचं. मग ते कसं असणार आहे, VCC मायनस ICRC. मग करंट फ्लो होणार आहे काय, नाही 0. 5 मायनस 0 म्हणजे काय 5 व्होल्ट. 5 व्होल्ट म्हणजे काय 1, लॉजिक 1 असणार आहे. म्हणजे जर तुमचं इनपुट 0 असेल तर आउटपुट 1 होणार आहे. आणि जर ए 1 केला तर तुमचा ट्रान्झिस्टर काय होणार आहे, ऑन होणार आहे. तो सॅच्युरेशन मोडमध्ये जाणार आहे आणि तुमचा काय करंट ICRC फ्लो होणार आहे आणि तो काय होणार आहे, ग्राउंड होणार आहे. मग 5 मायनस 5, VCC किती 5 आणि ICRC 5. 5 मायनस 5 किती झालं 0. म्हणजे आउटपुटला काय मिळालं तुम्हाला 0. म्हणजे इनपुट जर 0 असेल तर आउटपुट 1 आणि इनपुट जर 1 असेल तर आउटपुट 0. असं तुमचं नॉट गेटचं ऑपरेशन असणार आहे. लक्षात येते. देन नॉट गेट. आता IC जो आहे 7404 हा IC जो आहे तो कशाचा आहे, नॉट गेटचा आहे. जर तुम्ही बघितलं तर कसं आहे बघा, ते किती नंबर पिन आहे त्याच्यात 14 पिनचा IC आहे तो. लक्षात येते. मग 7 नंबर ग्राउंड, 14 नंबर VCC, 1 नंबर इनपुट, 2 नंबर आउटपुट, 3 नंबर इनपुट, 4 नंबर आउटपुट, 5 नंबर इनपुट, 6 नंबर आउटपुट. तसंच जर सेम इकडे गेला तर 9 नंबर इनपुट, 8 नंबर आउटपुट आहे बघा, उलटं केलेलं. लक्षात येते. 9 नंबर इनपुट, 8 नंबर आउटपुट, 11 इनपुट, 10 आउटपुट आणि 13 इनपुट, 12 आउटपुट. असं IC 7404 कन्स्ट्रक्ट केलेला असतो. त्याच्यामध्ये टोटल किती गेट्स आहेत, 6 गेट्स आहेत, नॉट गेट्स. देन नेक्स्ट बघूया अँड गेट. आता अँड गेट काय, आता नॉट गेट काय केलं, इन्व्हर्जन ऑपरेशन परफॉर्म केलं. त्याला सिंगल इनपुट सिंगल आउटपुट तो गेट आहे. मग अँड गेट काय ऑपरेशन परफॉर्म करणार आहे, तर मल्टिप्लिकेशनचं जे काय ऑपरेशन आहे ते कोण परफॉर्म करणार आहे, तुमचा अँड गेट करणार आहे. मग तुमच्या अँड गेटला किती इनपुट्स आणि आउटपुट्स असणार आहेत, आपण पहिलाच बघितलं. आउटपुट कुठल्याही गेटचा किती असते, सिंगल आउटपुट असते. पण इनपुट काय होऊ शकते, व्हेरी होऊ शकते, 1 ऑर मोर. आता 2 इनपुट 1 आउटपुट अँड गेट आपण बघूया. इथे लॉजिक सिम्बॉल साईडला रिप्रेझेंट केलेला आहे बघा. हा जो आहे तुमचा, हा काय आहे, लॉजिक सिम्बॉल आहे ऑफ अ अँड गेट. ए आणि बी हे काय आहे, तुमचे 2 इनपुट्स आहेत आणि सी हा काय आउटपुट आहे. मग आउटपुट काय असणार आहे, ए इंटू बी, म्हणजे तुमचं काय असणार आहे, आउटपुट सी असणार आहे. द 2 इनपुट आहेत म्हणजे नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स किती पॉसिबल आहेत, 4. दॅट इज 0 to 3, 0 0 0 1 1 0 आणि 1 1. हे ट्रूथ टेबलमध्ये दाखवलं आहे बघा इनपुट साईडला. देन आता 0 0 इनपुट असेल तर आउटपुट मल्टिप्लिकेशन करा, ह्याचं आउटपुट काय येणार आहे 0. 0 1 असेल, कुठल्याही नंबरला जर 0 मल्टिप्लाय करत असाल तर आउटपुट काय येतं आहे, 0 येतं आहे. सो पहिल्या 3 कॉम्बिनेशनचं आउटपुट काय आहे, 0 आहे. आणि 1 1 जे आहे त्याचं आउटपुट तेवढं काय येणार आहे, 1 येणार आहे. लक्षात येते. मग तुम्ही हे कसं लिहिताय बघा, इक्वेशन फॉर्म, बुलियन इक्वेशन फॉर्ममध्ये कसं लिहिणार आहे, वाय किंवा सी म्हणा. वाय ॲज अ आउटपुट असं रिप्रेझेंट करतोय आपण, किंवा सी इज इक्वल्स टू ए इंटू बी, अदरवाईज वाय इज इक्वल्स टू ए डॉट बी असं आपण काय करतोय, लिहितोय. ए डॉट बी म्हणजे ए अँड बी असं झालं. अँड ऑपरेशन इज नथिंग बट मल्टिप्लिकेशन ऑपरेशन. लक्षात येते. फक्त कधी ह्याचं आउटपुट 1 असणार आहे, जर ऑल द इनपुट्स 1 असतील तरच त्याचं आउटपुट 1 असते, अदरवाईज काय असणार आहे, त्याचं आउटपुट 0 असणार आहे. देन अँड गेट्स. आता
आपण युजिंग डायोड कसं वर्क होते ते बघूया. आता ए आणि बी ही जी साईडला डायग्राम दाखवली ना ती बघा. ए आणि बी हे काय आहेत, त्याचे दोन इनपुट्स आहेत आणि वाय हा काय आहे, त्याचा आउटपुट आहे. आणि ए आणि बी दोघं जर 0 असतील तर डायोड D1 अँड D2 दोन्ही काय असणार आहेत, फॉरवर्ड बायस असणार आहेत. अँड द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस D1 अँड D2 इज 0.7. सो वाय इज इक्वल्स टू 0. तर जर दोन्ही हे फॉरवर्ड बायस असतील ए आणि बी, त्याला सगळा करंट फ्लो होणार आहे आणि आउटपुटला काय राहणार आहे काय नाही. सो वाय काय असणार आहे तुमचा 0 असणार आहे. फक्त डायोडचा अक्रॉस किती 0.7 असणार आहे ना, म्हणून आउटपुट तुमचं काय असणार आहे 0. आता नेक्स्ट कंडिशन बघा. ए 0 आहे आणि बी 1 आहे. त्यावेळेला काय असणार आहे, D1 तुमचा फॉरवर्ड बायस असणार आहे आणि D2 रिव्हर्स बायस असणार आहे. D1 जरी फॉरवर्ड बायस असला तरी सगळं तिकडं करंट फ्लो होणार आहे आणि आउटपुटला तुमचं काय असणार आहे 0 मिळणार. देन रिव्हर्स ए 1 आहे बी 0 आहे. त्यावेळेला काय D1 रिव्हर्स बायस असणार, D2 फॉरवर्ड बायस असणार. त्यामुळे सो वाय इज इक्वल्स टू वॉट 0. देन नेक्स्ट बघा. D1 आणि D2 दोन्ही काय असणार आहेत, रिव्हर्स बायस असणार आहेत. कधी जर ए पण 1 आहे आणि बी पण 1 आहे. सो करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टर आर इज 0. सो voltage drop across so voltage drop is equals to what 1, that is y is equals to 1. voltage drop किती असणार आहे 0 असणार आहे. त्यामुळं y किती मिळणार आहे तुम्हाला 1 मिळणार आहे. लक्षात येते. अँड गेट त्याचा जर तुम्ही IC चेक केला तर तो कोणता असणार आहे 7408. 7404 म्हणजे कुठला IC नॉट गेटचा. 7408 म्हणजे अँड गेट. आता इथं पण बघितला तर 7 नंबर ग्राउंड, 14 नंबर VCC, 14 पिनचा IC असतो आहे. 1 2 नंबर इनपुट, 3 नंबर आउटपुट, 4 5 नंबर इनपुट, 6 नंबर आउटपुट, त्याच्यानंतर 9 10 इनपुट, 8 आउटपुट, 12 13 इनपुट, 11 आउटपुट. असं तुमचं काय असणार आहे त्याचं रिप्रेझेंटेशन, म्हणजे ते तसं त्याचं स्ट्रक्चर असणार आहे त्या ICचं. लक्षात येते. देन नेक्स्ट बघूया ऑर गेट. आता नॉट म्हणजे इन्व्हर्जन झालं, अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन झालं. आता ऑर गेट काय करणार आहे, तुमचा ॲडिशन ऑपरेशन परफॉर्म करणार आहे. आणि तुम्ही बुलियन इक्वेशन कसं लिहू शकताय, त्याचं A प्लस B असं लिहू शकताय. आता 2 इनपुट आणि 1 आउटपुट. इकडं दाखवलं आहे ऑर गेटचा सिम्बॉल दाखवला आहे कसा आहे. X आणि Y हे 2 इनपुट्स आहेत आणि Z हा काय आउटपुट आहे. Z आउटपुट काय असणार आहे तुमचा X प्लस Y असं असणार आहे. तर 2 इनपुट्स आहेत म्हणजे नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स किती पॉसिबल आहेत, 4 कॉम्बिनेशन्स पॉसिबल आहेत. दॅट इज 0 0 0 1 1 0 आणि 1 1. आता दोन्ही 0 0 आहे म्हटलं 0 प्लस 0 0, 0 प्लस 1 1, 1 प्लस 0 1, 1 प्लस 1 1. लक्षात येत आहे. फक्त ऑर गेटचा आउटपुट कधी 0 असणार आहे, ऑल द इनपुट्स 0 असतील तरच फक्त ऑर गेटचा आउटपुट 0 असणार आहे. म्हणजे सगळे इनपुट्स जर त्याचे 0 असतील तरच आउटपुट 0 असते. एक जरी इनपुट 1 असलं की नाही तर आउटपुट काय म्हणायचं, ऑर गेटचं 1 आहे असं म्हणायचं. देन नेक्स्ट ऑर गेट युझिंग डायोड. A इज इक्वल्स टू 0, B इज इक्वल्स टू 0. A 0 आहे, B 0 आहे. D1 D2 दोन्ही काय असणार आहेत, रिव्हर्स बायस असणार आहे. आणि करंट फ्लोईंग थ्रू द रेजिस्टर R इज 0. दोन्ही 0 0 आहेत म्हटल्यावर दोन्ही ऑफ असणार आहे आणि रेजिस्टरमधनं करंट फ्लो होणार नाही, म्हणून आपल्याला आउटपुटला 0 मिळतं आहे. लक्ष देत आहे. देन A 0 आहे, B 1 आहे. आता B 1 झाला म्हणजे D2 तुमचा काय होणार, फॉरवर्ड बायस होणार. A ॲज इट इज रिव्हर्स बायसमध्ये असणार आहे आणि त्यामुळं रेजिस्टर आरमधून करंट फ्लो होणार आणि तुम्हाला आउटपुटला काय मिळणार आहे, प्रॅक्टिकली 1 मिळणार आहे. दॅट इज म्हणजे 5 वोल्ट असलं तर त्यातलं 0.7 जरी ड्रॉप धरला तुम्ही तर 4.3 रिमेनिंग म्हणजे ते लॉजिक 1च झालं. देन A 1 आहे, B 0 आहे. A 1 आहे म्हटल्यावर D1 फॉरवर्ड झाला, D2 रिव्हर्स झाला. फक्त रिव्हर्स ॲक्शन आहे वरच्या केसमध्ये. फक्त एक डायोड ऑन एक डायोड ऑफ अशी केस झाली आणि आउटपुटला काय मिळणार तुमच्या 1. A 1 आहे, B 1 आहे. तर दोन्ही काय असणार आहेत, फॉरवर्ड बायस असणार आहे आणि Y काय मिळणार आहे तुम्हाला 1 मिळणार आहे. लक्षात येते. देन ऑर गेटचा IC बघा 7432 म्हणजे तुमचा ऑर गेट आहे. तो पण 14 पिनचा IC आहे, 7 नंबर ग्राउंड आहे, 14 नंबर VCC आहे. पिन नंबर 1 and 2 इनपुट्स, 3 आउटपुट,
4 आणि 5 इनपुट 6 आउटपुट, 9 आणि 10 इनपुट 8 आउटपुट, 12 13 इनपुट 11 आउटपुट. लक्षात येतं आहे. 7404 7408 7432 बेसिक गेट्स. नॉट, अँड आणि ऑर हे तिन्ही काय झाले, बेसिक गेट्स झाले. देन आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करूया आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये रिमेनिंग जे काही तुमचे गेट्स आहेत ते बघूया. ओके, थँक्यू.